नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन निर्णय झालेला आहे. शेवटी जो निर्णय व्हायचा तो निर्णय झालेलाच आहे. पाहू शकता बघा, 2 दिवसात पैसे येणार. तर बघा 2 दिवसात तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला या ठिकाणी मिळून जातील. त्या संदर्भाचा निर्णय झालेला आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच बघा सर्वांना 4,500 रुपये मिळणार आहेत. सर्वांना 4,500 रुपये मिळणार त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, बहिणींच्या पैशावर दादागिरी. तर बघा बहिणींच्या पैशावर कोण दादागिरी करते ते देखील आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ फक्त पूर्णपणे पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर बघा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजेच बँक KYC मोठा निर्णय झालेला आहे. तर बघा बँक KYC संदर्भाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो देखील आपण पाहणारच आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. तर बँकेत मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी पाहिली जात आहे. बँकेत मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची गर्दी आपण पाहत आहोत. स्वतः मी बँकांना भेट दिली होती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी मी स्वतः पाहिलेली आहे महिलांची. तर त्या KYC संदर्भाचा काय मोठा निर्णय तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला माहिती कळावी हासाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बनवण्यात आलेला आहे. सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाकायचा आहे. तर बघा संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर पाहू शकता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना खुश खबर, लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे. तर पाहू शकता लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. म्हणजेच 2 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती काय पाहू शकता बघा, माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत. जवळपास जर आता आपण पाहिले तर 2.5 कोटी महिलांना या ठिकाणी पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. अगोदरच बघा 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच 3,000 रुपये महिलांना अगोदरच वाटप करण्यात आलेले आहेत. तुम्हाला देखील 3,000 रुपये मिळालेले असतील. 3,000 रुपये ज्या महिलांना मिळालेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा किंवा मग हो लिहून पाठवा, तरी देखील आपल्याला कळून जाणार आहे तुम्हाला 3,000 रुपये मिळालेले आहेत म्हणून. आता ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळतील. किती? 1,500 रुपये तुम्हाला वाटप केले जाणार आहेत. 1,500 रुपयांचे जे काही वाटप आहे तुम्हाला केलं जाणार आहे ज्या महिलांना 2 हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत. त्यामुळे सर्व महिलांनी जर तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे मिळाले असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पुढे बघा, आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे. बघा सर्वच महिला आतुरतेने तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. कारण जर आपण पाहिले तर जवळपास 1 महिना झालेला आहे. ज्या महिलांना ऑगस्टमध्ये 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्टमध्ये पैसे मिळाले होते त्या महिलांना आज जर आपण पाहिलं तर जवळपास 16 तारीख आलेली आहे, तरी देखील पैशांचं वाटप झालेलं नाही आहे. त्यामुळे सर्वच महिलांना, बहिणींना, लाडक्या बहिणींना पैशांची आतुरता आहे, पैशांची वाट त्या पाहत आहेत लाडक्या बहिणी. तर तुम्हाला देखील अशा पद्धतीची वाट तुम्ही पाहत असाल, प्रतीक्षा तुम्हाला असेल जे काही पैसे ते कधी मिळतील. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकतात पैसे हवे आहेत म्हणून. कारण बघा सर्वच महिलांना या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे. ज्या महिलांना ऑगस्टमध्ये पैसे मिळाले होते त्या महिलांना 1 महिना झालेला आहे आणि ज्या महिलांना 29, 30, 31 ऑगस्टला मिळाले होते त्या महिलांना देखील जवळपास 15 दिवसांचा कालावधी गेला आहे. म्हणजेच त्यांनी देखील ते जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी खर्च केलेले असतील. अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केलेली आहे. पाहू शकता बघा, घोषणा झालेली आहे. आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार? माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे. बघा तुमचा अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. एक वेळेस तुम्ही चेक करू शकता तुमचा अर्ज मंजूर आहे किंवा नाही. जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे भरला असेल तर त्यांच्याकडे जाऊन तपासणी करा की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नाही. ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, ज्यांच्या बँक खात्यात DBT इनेबल आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमचं जर DBT इनेबल असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. आता बघा, जर आपण पाहिलं KYC संदर्भात देखील मी माहिती तुम्हाला देणारच आहे. त्या अगोदर एक महत्त्वाची माहिती देऊन टाकतो लगेचच. बघा, जर तुमचं अजूनही DBT होत नसेल, महिलांच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये बँकांमध्ये गर्दी आहे, तर तुम्हाला एक पर्याय सांगतोय, सोपा आणि साधा पर्याय बघा. IPPB
इंडियन पोस्ट पेमेंट बँक IPPBचं अकाउंट उघडून घ्या, म्हणजेच पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. जर तुमचं KYC लवकर होत नसेल, तुम्ही वारंवार जात आहेत, म्हणजे जर आपण पाहिलं तर जवळपास तुम्ही 2 ते 3 वेळेस डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, तरी देखील तुमचं लिंक झालेलं नाही आहे. बँकेकडून सांगण्यात येतं आहे लिंक झालं आहे, परंतु तुम्हाला ऑनलाईन चेक केल्यावर कळतं आहे की लिंक नाही आहे. तर तुम्हाला सोपा पर्याय सांगतो आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. सरळ पोस्टात जायचं आहे, पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाकायचं आहे. जवळपास 24 तासाच्या आत 24 तासामध्ये तुमचं जे काही DBT आहे ते लिंक होऊन जाईल, DBT इनेबल होऊन जाईल. DBT इनेबल झालं म्हणजे तुमचा पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठीक आहे. तर ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी हे काम करायचे, तुमचं DBT इनेबल करायचे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. आता पैसे कधी वाटप होतील ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. बघा, लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे. तर बघा, जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते. अर्ज करण्यासाठी 31 जुलै डेडलाईन होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर यामध्ये तारीखच आपण पाहूया. बघा, ज्यांचा अर्ज मंजूर झाला अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4,500 रुपये सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे. ज्या मुलांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केलेले आहेत त्या महिलांना. अगोदर काही महिलांना 3,000 रुपये मिळालेले असतील, त्या महिलांना आता 1,500 वाटप होतील, म्हणजेच तुम्हाला देखील 4,000 रुपये 4,500 मिळालेले आहेत. आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही, 0 रुपये मिळालेले आहेत, त्या महिलांना 4,500 रुपये आता वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे, पाहू शकता. बघा, महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. 19 सप्टेंबर बघा, या ठिकाणी 17 ते 19 सप्टेंबर बघा, 17 ते 19 सप्टेंबरची या ठिकाणी तारीख आपल्याला पाहायला मिळते. 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला जे पैसे ते जमा होऊन जातील. महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटला लवकरच त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. जवळपास आज जर आपण पाहिलं तर आजची 16 तारीख आहे. 2 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. बघा, 19 तारखेपर्यंत सांगितलेले आहे. आजपासून म्हणजेच नेहमीच 1 दिवस अगोदरच तुमचे पैसे येत असतात. तर 18 तारखेला तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळून जाऊ शकतात. म्हणजेच आजपासून 2 दिवसात तुम्हाला पैसे जमा होऊन जातील. आता आपण पुढचे अपडेट पाहूया. तर बघा, अपडेट अशा पद्धतीची पाहू शकता. बघा, लाडक्या बहिणींच्या पैशावर भामट्यांची दादागिरी, फोटो महिलेचा आणि आधार कार्ड पुरुषाचे. पाहू शकता. बघा, अशा देखील प्रकार उघडकीस आलेला आहे. पाहू शकता, कन्नड राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला उत्साहाने सरसावल्या असतानाच त्याचा गैरवापर होत असल्याचे कन्नड तालुक्यात निदर्शनास आलेले आहे. तब्बल 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्याचे दिसून आल्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाधिकारी निलेश राठोड यांनी सांगितले. राज्य शासनाने खास महिलांसाठी आणलेल्या योजनेचा बोलबाला सध्या राज्यभरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात ही लोकप्रिय योजना ठरलेली आहे. विविध सेतू सुविधा केंद्रांसह वेगवेगळ्या ठिकाणी या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन काही दादांनी बहिणींचा फोटो लावून आपले आधार कार्ड जोडून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आलेले आहे. तर आपण जर पाहिले तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो काही प्रकार आहे तो होताना पाहायला मिळतोय. आणि यामध्ये जर आपण पाहिले तर अशा जे काही प्रकार आहेत ते थांबले पाहिजे. यासाठीच सरकारने आता जे अर्ज आहेत ते अंगणवाडी सेविकांकडूनच भरण्यासाठीचे जे काही आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत. पाहू शकता. बघा, काही दक्ष अंगणवाडी सेविका यांनाही हे काम दिले आहे. त्यांच्या पडताळणीत लाडक्या भावांचा हा प्रताप उघडकीस आला. त्यामुळे ते अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. निलेश राठोड, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी. तर बघा, हे जे काही अर्ज होते ते बाद करण्यात आलेले आहेत. बघा, जर आपण पाहिले तर लाडक्या बहिणी, बहुतेक लाडक्या बहिणी अजून अशा आहेत त्यांना पैसेच मिळालेले नाहीत. लाडक्या बहिणी योजनेचा लाभच मिळालेला नाही आहे, एकही रुपया मिळालेला नाही आहे. तर त्या बहिणींना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासोबतच असे देखील प्रकार आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात. आता बघा, KYC संदर्भातचा काय निर्णय आहे. तर बघा, KYC संदर्भाच्या निर्णयाची माहिती आपण पाहत आहोत. पाहू शकता. बघा, खाते आधार लिंक करण्यासाठी बहिणींची बँकेत गर्दी. तर बघा, बँकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची गर्दी आहे. आणि मी सर्व महिलांना सांगू इच्छितो, बँकेत KYC संदर्भात तुम्हीच गर्दी करत असाल, KYC करण्यासाठी किंवा KYC लिंक झाला आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही गर्दी करत असाल, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, जर तुमचं KYC लिंक झालेलं असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता. ऑनलाईन तुम्ही 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. 2 मिनिटात तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही, गर्दीत उभे राहण्याची गरज नाही आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील चेक करू शकता. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला त्यामध्ये कळून जाईल तुमचं लिंक आहे किंवा नाही, किंवा झालेलं आहे किंवा नाही. ठीक आहे. आणि दुसरा एक पर्याय म्हणजे असा आहे की KYC करण्याचे आदेश जे आहेत ते सरकारने दिलेले होते. निर्णय दिलेला होता सरकारने लवकरात लवकर जे काही बँका आहेत त्या बँकांनी या ज्या काही महिला आहेत त्या महिलांची KYC करून टाकावे म्हणून. परंतु तरी देखील KYC होत नसल्याने तुम्हाला एक पर्याय सांगतोय, सर्व महिलांनी लक्षात घ्या. जर KYC होतच नसेल, तुम्ही वारंवार जाताय, 3-4 वेळेस कागदपत्र दिलेले आहेत, तरी देखील तुमचं KYC होत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे,
बघा, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. सरळ सरळ पोस्टात जा. पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. 24 तासात तुमचं आधार जे आहे ते सेडिंग होऊन जाईल आणि तुम्हाला लगेच पैसे मिळून जातील. त्यासाठी सरळ सरळ तुम्ही IPPBचं अकाउंट उघडून टाका. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट 24 तासामध्ये तुमचं लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे देखील त्या ठिकाणी मिळून जातील. आता जो हप्ता वाटप होणार आहे त्यामध्ये तुमचं लिंक असेल तर नक्कीच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. जर लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही. त्यासाठी सर्वांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी महिलांनी उघडून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.